नेपाळच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे। पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी राजीनामा दिल्यानंतर देशात तात्पुरत्या पंतप्रधानांच्या शोधाला वेग आलाय। अशा वेळी संभाव्य पंतप्रधान म्हणून सुशीला कार्की यांचं नाव पुढे आले आणि त्यांनी भारताबद्दल केलेलं विधान सध्या चर्चेत आहे। काय म्हणाले सुशीला कार्की आणि त्यांच्या विधानाने नेपाळ भारत परस्पर संबंधांवर काय परिणाम होऊ शकतो? आधी नेपाळ आणि भारताचे संबंध कशामुळे बिघडले होते पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। सर्वप्रथम 2015 मध्ये के.पी. शर्मा ओली पहिल्यांदा पंतप्रधान झाले। तो काळ नेपाळसाठी फार कठीण होता, कारण एप्रिल 2015 मध्ये झालेल्या भूकंपाने हजारो लोकांचा जीव घेतला। त्यानंतर नेपाळने नवीन संविधान लागू केलं, पण या संविधानाला भारतातील आणि नेपाळमधील मधेशी समुदायाने विरोध दर्शवला। नेपाळवर वस्तूंचा पुरवठा कमी झाला, ज्याला नेपाळने भारताने लावलेली नाकाबंदी असं नाव दिलं। या काळात ओली यांनी भारतावर टीका देखील केली। चीनकडे झुकण्याचा त्यांचा प्रयत्न स्पष्ट दिसत होता। गॅस, पेट्रोल, औषधे यांची टंचाई निर्माण झाली आणि यामुळे पहिल्याच कार्यकाळात भारत नेपाळ संबंध तणावपूर्ण झाले होते। यानंतर दुसऱ्या कार्यकाळात फेब्रुवारी 2018 मध्ये ओली पुन्हा पंतप्रधान झाले। त्यावेळी त्यांनी चीन सोबत वाहतूक, व्यापार आणि पायाभूत सुविधांबाबत मोठे करार केले। बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह मध्ये नेपाळचा सहभाग ठरला महत्त्वाचा। मात्र या काळात 2020 मध्ये भारताने उत्तराखंड मधील लिपुलेख परिसरातील नवीन रस्ता उघडला। त्यावर ओली सरकारने आक्षेप घेतला होता। नेपाळने नकाशा बदलून कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा या भागांना नेपाळचा भाग आहे असं दर्शवलं। हे प्रकरण मोठ्या वादाला कारणीभूत ठरलं आणि भारत नेपाळ संबंध पुन्हा एकदा बिघडले। ओली यांनी भारताविरुद्ध वक्तव्य देखील केली आहेत। ते संसदेत राम नेपाळी होते आणि अयोध्या नेपाळमध्ये आहे असं देखील वादग्रस्त विधान करून बसलेत। तरी देखील 2020च्या शेवटी आणि 21 मध्ये दोन्ही देशांमध्ये परत संवाद सुरू झाला होता आणि वादाची पातळी थोडी सौम्य झाली होती। कार्यकाळात मोठे बदल काही भारत नेपाळ संबंधात झाले नसले तरी देखील भारताशी बोलणी करण्याची तयारी त्यांनी दाखवली होती। आता कार्की यांनी केलेल्या विधानाने काय काय स्पष्ट होतंय हे पाहूयात। सुशीला कार्की म्हणाल्या, मोदी जी को मैं नमस्कार करती हूँ, मेरे मन में उनके लिए अच्छा इंप्रेशन है। नेपाळच्या एका संभाव्य पंतप्रधानांकडून असा थेट कौतुकाचा सूर विरळाच ऐकायला मिळतो। या विधानामुळे भारत नेपाळ संबंधांना एक नवा आयाम मिळू शकतो। कार्की यांनी स्वतः भारतात शिक्षण घेतलेले आहे। बनारस हिंदू विद्यापीठातील त्यांचा काळ ते आजही आठवतात। गंगा, शिक्षक आणि तिथले त्यांचे मित्र या सगळ्या आठवणींमुळे त्यांचा भारताशी सांस्कृतिक आणि वैयक्तिकही घट्ट नातं हे स्पष्ट होतं। त्यांनी यावर हे स्पष्ट केले की भारत नेपाळचे संबंध फक्त सरकारांवर अवलंबून नाहीयेत, तर लोकांच्या नात्यांवर ते टिकलेले आहेत। म्हणजेच सरकार बदलली तरी देखील दोन्ही देशांमधलं बंधन तुटणार नाही। मतभेदांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की जेव्हा स्वयंपाकघरात भांडी वाजतात तेव्हा आवाज होतोच। याचा अर्थ असाच की हा सूचक इशारा आहे। दोन शेजारी देशांमध्ये छोटे मोठे मतभेद होतच राहतात, पण त्यामुळे नातं ढासळत नाही। आज नेपाळमध्ये जशी परिस्थिती आहे त्या राजकीय अस्थिरतेमुळे जनता त्रस्त आहे। एकीकडे चीन आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करतोय, तर दुसरीकडे भारताशी असलेलं पारंपरिक आणि भावनिक नातं जपण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे आता नेपाळला। कार्की जर खरोखरच पंतप्रधानपदी आल्या तर भारताकडून त्यांच्याकडे विश्वासाने पाहिलं जाईल आणि दोन्ही देशांमध्ये नवं सहकार्य सुरू होऊ शकतं, यात काही वाद नाही। सीमावाद, पायाभूत सुविधा प्रकल्प, व्यापार या सगळ्यांना गती मिळण्याची शक्यता यामुळे निर्माण होतीये। तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं तर नेपाळच्या या सध्याच्या राजकीय गोंधळात सुशीला कार्की यांनी भारताबद्दल केलेलं सकारात्मक विधान हे एक आशेचं किरण घेऊन आले। पण मोठा प्रश्न असा आहे की नेपाळ खरंच भारताच्या जवळ राहील की पुन्हा चीनचाच प्रभाव त्यांच्यावर वाढेल? तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कार्यारंभला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।